नमस्कार मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवण्यापूर्वीची तयारी कशी करायची म्हणजे कटिंग कशी करायची ते इथे मी दाखवणार आहे. तर मी इथे माझ्याकडे हा नेहमीचेच ब्लाऊज असतात म्हणून मी पेपर पॅटर्न करून ठेवते आणि फोर्टक्सचाच ब्लाऊज आहे म्हणून मी पेपर पॅटर्न करूनच ठेवलेला आहे. तर इथे हा चौकोनी ब्लाऊज आहे, पाठच्या साईडला चौकोनी गळा आहे. तर मी पाठच्या साईडला गळ्याला कॅनव्हास पट्टी लावणार आहे, त्यासाठी मग गळा कटिंग केलेला नाही. हा पुढचा भाग इथे मी लावून घेते आणि पुढच्या भागाला इथे मला दोन्ही साईडला वाढवायचं आहे, खालच्या साईडला आणि मुंड्या साईडला आपल्याला वाढवायचं असतं. तर तिथे मी खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेणार आहे आणि मुंड्या साईडला पाऊण इंच वाढवून घेणार आहे. इथे पाऊण इंच मी वाढवून घेतला आहे आणि इथे योगपट्टी इथे बसवून घेणार आहे. योगपट्टीलाही खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेणार आहे शिलाई मायसाठी. आता इथे मी बाही लावून घेणार आहे. बाही अशा पद्धतीने बसली तर ठीक आहे, पण बसत नाही. छोटी बाही आहे आणि घडीमध्येही कमी आहे म्हणून अशा पद्धतीने ते लावून घेतले आहे. आडव्यामध्ये बसली तरी व्यवस्थित आपल्याला बाही पूर्ण मिळते. आता मी इथे योगपट्टी लावून घेते. इथे योगपट्टी छोटी आली आहे, त्यातल्या आपल्याला फॅब्रिकला लावायला पुरेल. तर मी इथे 2 योगपट्ट्या काढून घेते. म्हणजे आपल्याला एक फॅब्रिकला लावायचं असतं, मेन फॅब्रिकला लावायचे असते आणि एक आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायचे असते. तर इथे मी कटिंग करून घेते. इथे मी कॅनव्हास कट करण्यापासून सर्व दाखवलेलं आहे, तर तुम्ही इथे व्हिडिओ नक्की बघा. तर इथे मी टक्सही टाकून दाखवणार आहे. पूर्ण तयारी आपण इथे करून घ्यायची आहे. ब्लाऊज कटिंग करताना मी अशा पद्धतीने तयारी करून घेते. इथे हा योगपट्टी ही कट केलेली आहे. आता इथे मेन फॅब्रिक घेतलेला आहे, तर मेन फॅब्रिकला ही पट्टी चिटकवलेली असते, ती कशा पद्धतीने बाहीला लावायची ते इथे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाही दाखवेनच. तर ही पट्टी मी इथे काढून घेतली आहे. काय काय पट्ट्यानं निघत नाहीत. कपडा तसाच आपल्याला कट करून घ्यायला लागतं आणि नंतर आपल्याला बाहीवर चिटकवायला लागतं. तर ही सहजपणे निघालेली आहे म्हणून मी काढली. आता बाही पूर्ण बसणार नाही म्हणून मी अशी फोल्ड करून घेतली आहे आणि ब्लाऊज कमी मापाचा आहे म्हणून इथे हा ब्लाऊज अशा पद्धतीने बाही काढल्यावर पुरतो आहे. तर पहिल्यांदा आपण लावून बघायचं आहे, आपला ब्लाऊज बसेल का, तरच आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊन बाही कटिंग करून घ्यायची. हा ब्लाऊज थोडा लहान आहे त्यामुळे अशी बाही करून मी इथे बसवून घेतलेली आहे. नाहीतर आपल्याला मग मोठा ब्लाऊज असेल तर आपल्याला बाहीला जोड द्यावा लागतो. हा कपडा पण सुळसुळीत आहे त्यामुळे ना आपल्याला तो कटिंग करताना नवीन शिकणाऱ्यांना तरी हा कपड्याचा जर ब्लाऊज शिवणार असाल तर पिनं लावूनच आपल्याला कटिंग करावं लागेल आणि शिवतानाही एकदम पिनं टाचण्या लावूनच आपल्याला इथे शिवायला लागतं. इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा कपडा थोडा ठेवायचा आहे. अगदी काठोकाठ आपल्याला इथे कट करायचं नाही आहे. अशा पद्धतीने इथे मी हा कटिंग करून घेतला आहे. पाठचा पुढचा इथे भाग कटिंग झालेला आहे. आता इथे योगपट्टी मी बसवून घेणार आहे. इथे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता इथे मी टक्स टाकून दाखवते. इथून मी 4 इंचवर मार्किंग करून घेतली. उंचीला डॉट 3.25 इंच टाकलेला आहे आणि साईडचे डॉट जे आहे ते 1.5 इंचाचं अंतर ठेवलं आहे आणि वर काकीतला जो डॉट आहे तो 3 इंचाचं टाकलेला आहे. अर्धा इंच वरून इथे दोन्ही डॉटची मार्किंग केली आणि दुसऱ्या कपड्यावर अशा पद्धतीने मी डॉट इथे उमटवून घेतले आहेत. हा पुढचा भाग झालेला आहे आपला तयार. आता आपल्याला पाठचे डॉट टाकून घ्यायचे आहेत. तर पाठच्या डॉटलाही मी इथे 4 इंचावर मार्किंग केली, 3.5 इंचावर मार्किंग केली डॉटसाठी. आता आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे. तर गळा आपल्याला पाठच्या वरती जेवढा असतो म्हणजे 2.5 इंच टाकलेला आहे, तर पाव इंच मी पुढे टाकलेला आहे कारण कॅनव्हास पट्टी आपल्याला लावायची आहे. त्यासाठी शिलाई माहीत तर आपल्याला पुढच्या बाजूला पाव इंच जाणार आहे, त्यासाठीही मी इथे पाव इंच वाढवून घेते.
तर इथे मला ही पट्टी 3.5 इंच ठेवायची आहे, म्हणून मी इथे 4 इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. आणि साईडला ही पाव इंच मार्किंग मी वाढवून घेतली शिलाईसाठी. आणि इथे ही व्यवस्थित ही मार्किंग मी इथे करून घेतली आहे. इथे 4 इंचावर आपला बॉक्स नीट येण्यासाठी ते बघून घ्यायचं आपल्या 4 इंच दोन्ही साईडला येते का, तर मी इथे व्यवस्थित बघून घेतलं आणि मार्किंग करून घेतले आहे. आता इथे कॅनव्हास पट्टी घेतली आहे आणि इथे बंद बाजू लावून घेतले. कॅनव्हास पट्टी मी इथे फोल्ड करून घेतली आणि बंद बाजूला लावून अशा पद्धतीने मी इथे थापून घेतलं आहे, म्हणजे आपला गळा जो आहे ते उमटला जातो. आता इथे ही मेजर टेप ठेवून मी इथे ही बॉक्स हा आखून घेते. त्या पट्टीच्या रुंदीची इथे मी ही पट्टी आखून घेतली आहे आणि एक्स्ट्राचा जो कॅनव्हास पट्टी आहे ती मी इथे कट करून घेणार आहे. वरच्या बाजूला मी इथे अर्धा इंच कट केलं आणि मधला जो कॅनव्हास आहे तो मी इथे कट करून घेतला आहे. पण या अस्तरला आता इथे जोड द्यावा लागणार आहे. तर मी ठेवून बघितलं तर लागत नाही, पण आता मी जोड देऊन घेणार आहे. तर इथे अशा पद्धतीने मी कट करून घेतला. तर इथे मी हा सरळ कट करून घेतला आहे आणि इथे 12 इंचाचे लांबीला ठेवून कट करून घेतला आहे. आणि जो बाजूचा कपडा राहिला आहे त्यात जोड देणार आहे. अशा पद्धतीने ते लावून घेतलं आणि ते कट करून घेणार आहे आणि हा जोडून नंतर मी कॅनव्हास त्याला जोडून घेणार आहे. तर इथे ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर मग कमरेच्या पट्ट्या काढून घेते आणि इथे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि सबस्क्राईब करा.